कशी आहेस मैत्रिणी? तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंगची मी चित्राली. आज काहीतरी हटके करूया, वेगळं करूया असं नेहमी म्हणते. सो आज सुद्धा असंच काहीतरी करतोय. आपण काहीतरी नवीन सुरू करतोय, म्हणजेच श्री गणेशा करतोय ते सिनेमांच्या रिव्ह्यूजचा. मी जेव्हा मज्जा पेंग जेव्हा सुरू झाला त्यानंतर अनेकांना ज्यांना आधी माहिती होतं की मी सिनेमांचे रिव्ह्यूज करायचे, एंटरटेनमेंट जर्नलिस्ट होते, तेव्हा अनेकांनी मला विचारलं की आता रिव्ह्यूज कसे होणार, किंवा मज्जा पेंगच्या काही मैत्रिणींनी नंतर विचारलं की कोणता सिनेमा चांगला आहे. असे बरेच मेसेजेस, DMs आणि खूप जणांनी सांगितल्यानंतर, काही सजेशन्स आल्यानंतर अखेर आपण रिव्ह्यूजचा श्री गणेशा करतो आहे. आणि पहिला सिनेमा असाच आहे जो गणपती बाप्पाच्या जो गाभा आहे त्याच्यावरती धाटलेला आहे, आणि तो सिनेमा म्हणजे घरत गणपती. आपला मज्जा पेंगचा रिव्ह्यू हा वेगळा असणार आहे, कारण की प्रत्येक मैत्रिणीसाठी प्रत्येक रिव्ह्यूच्या शेवटी मी तिच्यासाठी या सिनेमामध्ये काय खास होतं ते सुद्धा सांगणार आहे. सो आपण करूयात आपल्या रिव्ह्यूजचा श्री गणेशा घरत गणपती या सिनेमापासून. घरत गणपती गेले अनेक दिवस चर्चेत होता. तो सिनेमा कसा आहे चल पाहूयात. मोठी स्टारकास्ट, नावाजलेले चेहरे, अश्विनी भावे आणि अजिंक्य देव यांची केमिस्ट्री 25 वर्षानंतर पाहता येणार. भूषण प्रधान हा छान असा चॉकलेट बॉय, त्याची लव्ह स्टोरी पाहता येणार. शिवाय मोठी स्टारकास्ट ज्याच्यात बरेच आपले ओळखीचे लाडके चेहरे, कोकणाचा बॅकग्राऊंड, आपल्या सगळ्यांच्या काळजाच्या जवळचा असलेला आपलं खास असं दैवत जे आहे गणपती बाप्पा, त्याच्या अवतीभोवती रेखाटली गेलेली कथा, ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर घरत गणपती कसा आहे, तो पाहायचा का, त्याची कथा कशी आहे, काय उठून ठरतं, कशासाठी पाहावा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी घेऊन आले आहे. चल पाहूया. घरत गणपतीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत पाहण्यासारख्या. त्या का पाहाव्या, कशा पाहाव्या, सगळं बोलणार आहोत. पण सुरुवातीला रिव्ह्यूसाठी आपण त्याची कथा जाणून घेणार आहोत. तर ट्रेलर पाहिला असेल आणि त्याची गाणी पाहिली असेल जी हिट ठरत आहेत, त्यावर अतिशय सुंदर असे कमेंट्स येत आहेत, उत्सुकता ताणली गेली आहे. त्यामुळे ती कथा थोडीफार, जर तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल, तर ती कथा म्हणजे एक कुटुंब आहे, घरत कुटुंब. त्यांचा गणपती आहे जो कोकणात येतो, आणि कोकणातला गणपती म्हणजे आहा क्या बात. म्हणजे ती सगळी पारंपरिक त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या यात दिसतात, त्या पाहायला मिळतात. पण त्याला एक कथेचा जोड आहे. या कुटुंबात आप्पा आणि माई घरत जे आहेत त्यांचं हे कुटुंब आहे. त्यांना 3 मुलं आहेत, 2 मुलं आणि 1 मुलगी. ही 2 मुलं म्हणजे अर्थातच अजिंक्य देव, संजय मोने आणि शुभांगी गोखले, हे 3 जण आहेत. आणि संजय मोने अर्थात मोठा लेक आहे जो गावी असतो. अजिंक्य जे आहेत ते मुंबईत स्थित आहेत त्यांच्या कुटुंबासोबत. संजय मोने ह्यांची शुभांगी लाटकर या पत्नी आहेत, आणि त्यांचं कुटुंब गावच्या घरात राहतं, गावचं सगळं ते पाहतात. मुंबईत स्थित असलेल्या अजिंक्य देव यांचं कुटुंब म्हणजे अश्विनी भावे, भूषण प्रधान आणि राजसी, हे त्यांचं कुटुंब. आणि ऑब्व्हियसली हे 2 कुटुंब दोन्ही टोकाची आहेत. एक जिथे कोकणात राहून घर सांभाळतं, वाडी सांभाळतं, तिथे दुसरीकडे अजिंक्य देव यांचं कुटुंब आर्थिक जे नियोजन आहे ते सगळं पाहत असतं. आणि अर्थातच जेव्हा 2 अशा म्हणजे विभक्त होतात फॅमिलीज आणि पुन्हा जेव्हा एकत्र येतात, तर कुरबुरी, थोडेफार चढ उतार, भांड्याला भांडं लागणं हे होतंच. आणि कुठेतरी हे फार रिलेटेबल आहे, तेच या कुटुंबात घडतं आहे. कुठेतरी ती एक कोल्ड वॉर आहे, सुरू आहे. 2 सुनांचा असेल, 2 भावांचा असेल, तिसरी पिढी त्यांची जी आहे त्याच्यामध्ये एक वेगळं छान नातं पाहायला मिळतं. आणि हे सगळं घडत असताना हा जो सगळा गाभा आहे तो अर्थातच गणपतीच्या अवतीभोवती आहे. सो घरतांचा गणपती जो आहे तो गावात फार प्रसिद्ध आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. आणि तो गौरी गणपती म्हणजे गणपतीसोबत गौरी सुद्धा येतात. आणि जसं असतं तसं की गौरी जाताना गणपतीचं सुद्धा विसर्जन होतं. पण आता असं झालंय की या सगळ्या खटाटोपात तो गणपती करायचाय कमी. म्हणजे दोन्ही भावंडांना काय ते शिवधनुष्य पेलता येत नाहीये, आणि तो 1.5 दिवसावरती गणपती आणायचा आहे. आता झालंय असं की एवढी सगळी पारंपरिक जी जोड आहे, इतक्या वर्षांची जी पिढी जात चाललेली
परंपरा आहे, घरात गणपतीबद्दल जे काय गावात सगळं जे काय आहे, त्यानंतर गणपती 1.5 दिवसाचा होणार कसं, बोलणार कोण, शिवाय या सगळ्यात जर तुम्ही पाहिलं असेल तर एक ट्विस्ट आहे, तो म्हणजे इथे एक हलकी फुलकी लव्ह स्टोरी सुद्धा घडते, ती म्हणजे भूषण प्रधान यांची. आणि सुरुवातीलाच त्यात एंट्री होते ती कृतीची, म्हणजेच निकिता दत्ताची. त्यामुळे त्यांची लव्ह स्टोरी खुलणार का, फुलणार का, त्यांच्या लव्ह स्टोरीचा शेवट काय होणार, घरात गणपतीचं पुढे काय होणार, सगळं 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 हे जे प्रश्न आहेत ना, ते अगदी सिनेमात छान पद्धतीत आपल्या मनात पेरले जातात. त्यामुळे पुढे काय होणार, शेवट कसा होणार, पुढे ती कथा कशी पुढे जाते, काय होतं, हे सगळं जाणून घेण्यासाठी सिनेमा पाहावा लागणार आहे. आता तो पाहायचा की नाही ते मात्र मी सांगते. तर अगदी सुरुवातीलाच सांगते की प्लीज हा सिनेमा मिस करू नका. तो अतिशय उत्तम सिनेमा आहे आणि म्हणूनच सुरुवातीलाच मला सांगायचं आहे की सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत नवज्योत बांदिवडेकर, त्यांचं खूप मनापासून कौतुक. कारण काय, सिनेमा इतका कमाल झालाय आणि दिग्दर्शनाची बाजू इतकी सुंदर आहे की ती प्रत्येक फ्रेममध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून दिसते, त्यामुळे सिनेमा अगदी बहारदार होतो. तर काय आहे सिनेमाची जमेची बाजू, तर अर्थात जसं मी म्हणाले तसे दिग्दर्शन, त्यानंतर सिनेमात दिसणारं कोकण म्हणजे नयनरम्य आहे. म्हणजे पावसाळ्यात कोकणात हा जी काही हिरवळ असते ना, ती सगळी सिनेमात इतकी छान टिपली गेली आहे. शिवाय कोकणातील परंपरा सुद्धा इतक्या छान टिपल्या गेल्या आहेत, इतकं छान पद्धतीत ते सगळं सरमिसळ झालंय की हा कमाल. सिनेमाची कथा आणि स्क्रीन प्ले कुठेही भरकटत नाही. मुळात सिनेमाचा जो ग्राफ आहे तो सुरू झाल्यापासून तो इंटरवल पर्यंत अगदी छान आपल्याला म्हणजे आपल्याला छान खिळवून ठेवतो. सिनेमात फार असा ओढून ताणून ड्रामा नाहीये, उगाच मारामारी, भांडणं आणि कोणीतरी विलनच येतं, फायटिंग होतं, असं काहीही नाहीये. साधी सरळ सोपी गोंडस अशी कथा आहे. त्यात अर्थातच फारच इमोशन्स आहेत. म्हणजे तुम्हाला कुठेतरी चीड येते, राग येते, तुम्ही हसता, तुम्ही रडता. सो हा जो इमोशनल टर्मॉइल आहे ना, तो मात्र सिनेमा पाहताना अगदी उत्तम पद्धतीत घडतो. त्यामुळे इंटरवल पर्यंत तुम्ही असे फार उत्सुक असतात की आता पुढे काय होणार, काय घडणार. आणि त्यामुळे एक फील गुड सिनेमा आहे. आणि इंटरवल नंतर अर्थातच ग्राफ वेगळा होतो. सिनेमा असं काय फार 360 डिग्री कलाटणी विलाटणी घेतो असं काही घडत नाही. त्यामुळे सिनेमा पण तसं नसताना सुद्धा सिनेमा कुठेही बोर होत नाही किंवा तुम्ही त्या सिनेमापासून तुटता का, त्या कथेपासून तुटता का, अजिबात नाही. सो याचं विशेष कौतुक म्हणजे अर्थातच दिग्दर्शनाचं, कथेचं, स्क्रीन प्लेचं, पण कमाल कलाकार. म्हणजे कलाकार कसे हवे, तर हे असे हवे. बॅटिंग जी काय षटकार चौकार मारले आहेत सगळ्यांनी, छोट्या छोट्या भूमिका सुद्धा लक्षात राहतात. आता जसं मी म्हणाले तसं संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, अश्विनी भावे, अजिंक्य देव, राजश्री म्हणून एक नवीन कलाकार आहे, भूषण प्रधान, निकिता दत्ता अगदी नॅचरल आहे जरी ती पहिल्यांदा मराठीत काम करत असली तरी. शिवाय मला सुषमा देशपांडे यांचं विशेष कौतुक करायचं आहे. माईच्या भूमिकेत त्या आहेत आणि जशी एखादी आजी किंवा मामी, काकी जी कोणी असते, जी कुटुंबाला अतिशय सुंदर पद्धतीत बांधून ठेवते आणि त्यात जी मॅच्युरिटी, जी प्रगल्भता हवी ती त्या माईच्या भूमिकेत सुषमा देशपांडे यांनी इतकी उत्तम पद्धतीत दाखवली आहे की ती जास्त रिलेटेबल होते, ती आपली वाटते. आणि म्हणूनच हे सगळेच कलाकार इनफॅक्ट असे एकत्र आलेत की कुठेही हे कुटुंब नाही आहे, घरात कुटुंब नाही असं कुठेही वाटत नाही. ते सगळेच ते घरात कुटुंबीय आहेत असे वाटतात. अश्विनी भावे यांचं काय कमाल काम केलंय. म्हणजे मी इमॅजिन करू शकत नव्हते की अश्विनी भावेंची ही बाजू सुद्धा आहे, पण एक आईची तगमग, ॲट द सेम टाइम होणारी घालमेल, जर तिच्या आयुष्यात तिची जागा जर तिची सून घेणार असेल तर होणारा जे काही ट्रान्झिशन, हे सगळे जे छटा आहेत ना, त्या अश्विनी भावे यांनी काय छान वटवल्या आहेत की क्या बात. सो कलाकारांमुळे, त्यांच्या अभिनयामुळे सिनेमाला एक वेगळी जमेची बाजू मिळते आणि त्यामुळे सिनेमा अजून अधिक आपल्यापर्यंत पोचतो. त्यामुळे दिग्दर्शन, कथा आणि ॲक्टिंग हे तर उत्तम आहे, पण सिनेमाचा ग्राफ उत्तम आहे, सगळ्या कलाकारांचं कास्टिंग उत्तम झालेलं आहे.
रोहन मापुसकर यांनी कास्टिंग केलेलं आहे, त्यामुळे ते असणारच आहे. शिवाय शेवटाकडे येताना अर्थातच सिनेमाचा एंड काय असेल तो आपल्याला थोडाफार लक्षात येतो, आपण तो प्रिडिक्ट करू शकतो, पण तरीसुद्धा मनात हुरहुर असते की काय घडणार, काय होणार, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. आणि तीच आहे ना या सिनेमाचा जमेची बाजू, तीच गंमत आहे की जरी थोडीफार अंदाज असला तरीसुद्धा ती हुरहुर लागणं हाच सिनेमा कुठेतरी जिंकतो. आणि गाणी म्हणजे गाण्यांचं जे मी नाही बोलले तर चुकल्यासारखं वाटेल. अगदी पहिलं कोकणातलं गाणं ते गौराई हे गाणं इतकं छान झालेलं आहे, इतकं सुंदर झालेलं आहे की गाणं दिसायला आणि ऐकायला अतिशय छान वाटतं. त्यामुळे गाणीसुद्धा जमेची बाजू ठरतात. सिनेमा अतिशय सुंदर नोटवर सुरू होतो आणि अतिशय सुंदर नोटवरती संपतो. त्यामध्ये तुम्ही रडता, हसता, राग येतो तुम्हाला आणि धमाल सिनेमा, म्हणजे उगाच ओढून ताडून काहीही केलेलं नाही. सगळं त्या ठिकाणी त्या जागी आहे. एखादी डिश कशी उत्तम मीठ, उत्तम मसाला, उत्तम पाणी, सगळं कसं सरमिसळ होऊन आणि ती डिश सुंदर होते ना, तसा हा सिनेमा बनलेला आहे. त्यामुळे दिग्दर्शकाचं कौतुक, कलाकारांचं कौतुक आणि लेखकाचं कौतुक. उत्तम सिनेमा घडलेला आहे, प्लीज मिस करू नका. या सिनेमाला मी देते 3.5 स्टार्स आणि मज्जा पिंक थम्सअप देतं या सिनेमाला. सो वीकेंडला पाहणार असाल तर नक्की सिनेमा पहा, कुटुंबाला घेऊन जा आणि सिनेमा पहा. मराठी सिनेमे छान येत नाहीत असे अनेकदा म्हटलं जातं, पण असे सिनेमे मिस करणार असाल आणि नंतर जर कुरबुर करणार असाल तर अजिबात तुम्हाला हक्क नाही आहे ते करायचा. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हणाले होते की जाता जाता तिच्यासाठी काय ग असं मी सांगणार आहे. त्यामुळे मज्जा पिंकचा रिव्ह्यू आहे, तिच्यासाठी खास काय आहे सिनेमात ते पाहूयात. तर घरात गणपतीमध्ये तिच्यासाठी खास काय ग, तर तिच्यासाठी खास म्हणजे जसं कुटुंब असतं, एक स्त्री एखादं कुटुंब बांधून ठेवते असं अनेकदा म्हटलं जातं आणि या सिनेमात ते अतिशय उत्तम पद्धतीत अधोरेखित केलं गेलं आहे. तुमच्या परंपरा, तुमच्या कुटुंबाला जोडून ठेवणं, जरी तिथे काही चढउतार आले, काही भांडणं झाली तरीसुद्धा ते एकत्रित कसं ठेवणं, ते विसरून पुढे कसं जाणं, हे जर कुठे आपण विसरत चाललो असू आजच्या थकाथकीच्या आयुष्यात, तर हा सिनेमा पुन्हा एकदा ती आठवण करून देतो आणि मस्त छान, म्हणजे आपल्याला तो असं छान रिलेट होतो महिलांना स्पेशली काय काय गोष्टींमध्ये. दुसरी गोष्ट जसं मी म्हणाले तसं गौराई या सिनेमात गौर येते आणि गौरी गणपतीचा सण म्हणजे आपल्यासाठी तर म्हणजे काय म्हणालाच, नटण्या थटण्याची जी काय हौस असते ती आपण पूर्ण करत असतो. त्यामुळे जेव्हा ती गौराई आत येते त्या सगळ्या परंपरा गावच्या त्या सगळ्या दिसतात, त्याला एकदम छान असा फील येतो. फुगड्या होतात, छान मंगळागौर खेळली जाते, त्याच्यानंतर साड्या छान छान नेसल्या आहेत, छान पद्धतीत त्या तयार झालेल्या आहेत. तो ते सगळं पाहताना ना एक म्हणजे एक मस्त छान अशी फिलिंग आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेव. गौराईचं गाणं अगदी छान आहे, त्यामुळे या गौरी गणपतीच्या सणात जर एखादं गाणं छान हवं असेल ते सुद्धा तुला मला मिळालेलं आहे. त्यामुळे तुझ्यासाठी खास काय तर हे आहे, एकत्र कुटुंब पद्धती, महिलांनी कुटुंबाशी असलेला तो जो दुवा आहे तो पुन्हा एकदा जोडला जातो. आपल्या कोणाला तरी जवळच्या व्यक्तीला सिनेमा पाहिल्यानंतर फोन करावासा नक्कीच वाटेल. त्यामुळे नक्की पहा, कुटुंबाला घेऊन जाऊन पहा. आणि काही जण म्हणतील की आम्ही पण फॉलो करतो, आम्ही मेल असून सुद्धा मज्जा पिंकसाठी, मग आमच्यासाठी काय नाही, तर हा अख्खा रिव्ह्यू तुमच्यासाठी होताच. तर तिच्यासाठी तुमच्या घरातील हे होतं, तर नक्की पहा. सिनेमा जसं मी म्हणाले तसं उत्तम घडला आहे. लेखन, कास्टिंग, त्याचं दिग्दर्शन छान आहे आणि सिनेमाला मी दिले आहेत 3.5 स्टार्स. सो जाणार असाल तर मला कळवा, पाहून आल्यावरती कसा वाटला ते सुद्धा कळवा, सिनेमात काय आवडलं ते कळवा. आणि हो, अजून कोणते रिव्ह्यूज जर मी करायला हवे असतील तर मला नक्की कळवा. नेहमी जसे तुम्ही कमेंट्स करता, DMs करता ते करा आणि त्याची दखल मी नेहमी घेत असते. सो याबद्दल सुद्धा घेईन. आणि तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत मी चित्राली नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रिव्ह्यूमध्ये काहीतरी छान घेऊन पुन्हा भेटणारच आहोत. पुन्हा भेटूच.